रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आपल्याला या ठिकाणी राम भक्त पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच काळाराम मंदिर या ठिकाणी जे आहे ती दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे। नाशिक शहरातल्या विविध भागातून जे आहे ती या ठिकाणी दिंड्या आता नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी पोहोचत आहे। भक्तिभावाचं वातावरण एकूणच या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र असेल, त्यासोबत रामगीता असेल, भजन असेल या ठिकाणी केलं जात आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी रामभक्त आहेत। आपण जर बघितलं तर त्यांच्या या ठिकाणी जे संपूर्ण या ठिकाणी आहे जे रामगीत भजन सुरू आहे। काय सांगाल, कुठून आलाय? हनुमान चौक सिडकोतून आम्ही 22, 8, 11 पासून ही सकाळच्या प्रहरी प्रभात फेरी काढतो। तर आम्ही आज रामनवमी निमित्त हनुमान चौकातून पायी दिंडी घेऊन राम मंदिरामध्ये आलो आहोत। तर त्यासाठी आम्ही सर्व भाविक या कार्यक्रमामध्ये सर्व सामील आहोत। काय सांगाल, कसा उत्साह आहे? उत्साह भरपूर आहे लोकांमध्ये। रामनवमीचं सर्वत्रच उत्साह आहे। जागोजागी रांगोळ्या, सडा, रांगोळी काढलेली लोकांनी, गुढी उभारलेली आहे। रस्त्याने आम्हाला भरपूर अनुभव आला। बरेचसे लोक आम्हाला भेटले, चांगली फेरी असं बोलले। न्यूजवाले बी भरपूर भेटले। आपण बघतो या ठिकाणी महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रभू श्रीरामांचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न जय जय राम। खूपच आनंदमय जीवन आहे आणि कौशल्यानंदन राम प्रभूच्या आज आगमन जन्म होणार आहे, त्याच्यामुळे खूपच मोठ्या आनंदात आम्ही आहोत। कुठून आलाय? नाशिकवरूनच किती वेळ लागतो दर्शनासाठी? 2 तास लागले आणि उपास आहे, माझे 9 दिवसाचे उपास आहे। आपण बघतो या ठिकाणी पूजा अर्चना सुरू आहे। तर विधिवत पूजा या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये केल्या जात आहे। भक्तांमध्ये देखील मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरातल्या विविध भागांमधून अशा पद्धतीच्या ज्या त्या दिंड्या आता नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पोहोचत आहे। आणि आता 12 वाजता जो प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव असणार आहे, त्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आणि एकूणच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।